हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर सकाळची इथे आता माझी देवपूजा आवरून झालेली आहे आणि गेल्या मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे की माझी सगळी जी काही झाडं आहेत बाल्कनीतली तर ती मी वर टेरेसवर नेऊन ठेवली आहेत. तर हे देवांना आंघोळ घातल्यानंतर जे काही पाणी असतं तर ते मला वर टाकायला जावं लागतं. आणि आधी गेला होता स्कूलमध्ये, आहोई गेले होते त्यांच्या कामाला आणि आम्ही मात्र आज निघालो होतो तिघंजणी. आमचं बऱ्याच दिवसांचं मिसळचे प्लॅन होत होते आणि ते तसेच कॅन्सलही होत होते. खूपदा झालं असतं असं. मध्ये एकदा आम्ही जाऊन आलो होतो दोघंजण, मी आणि आहो आधी, असं दोघं तिघंजण. पण आमचं बायकांचं मात्र निघणं होत नव्हतं. आणि जेव्हा प्लॅन करतो ना तेव्हा तो कधीच सक्सेस होत नाही. आणि असं एखादी ट्रिप असते की ती अनप्लॅन असते, काहीच नव्हतं ठरवलेलं, अचानक डोक्यात आलं की जायचं आहे तर लागलंच निघणं झालं. नाही तर प्लॅन जर केला तर प्रत्येकीला काही ना काही प्रॉब्लेम येत असतो. तर आज आम्ही तिघींनी ठरवलं की म्हटलं जाऊच यात आणि फायनली आम्ही निघालो. तर आज शनिवार होता आणि थोडीफार गर्दी होती, पण रविवारपेक्षा जरा कमी होती कारण रविवारी खूप जास्त गर्दी असते प्रत्येक मिसळच्या पॉईंटवर. आणि आज आम्ही इथे गेलो होतो ग्रेप एम्बेसीला. तसे तर नाशिकमध्ये भरपूर असे पॉईंट आहेत मिसळचे आणि बऱ्यापैकी ते जाऊनही झालेलं आहे तिकडे. आणि म्हटलं आज काहीतरी नवीन नवीन नाही आहे हे, पण इथे पण एक दोनदा येणं झालं आहे, पण भरपूर दिवस झालेले आहेत येऊन. आता खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत तिथल्यासुद्धा. तर गेल्या गेल्या तर सगळ्यात आधी माझं लक्ष गेलं हे जे काही रोपं तिथे त्यांनी ठेवली होती विकायला. तर असं वाटत होतं मला की सगळीच एक एक घेऊन टाकावीत, पण आज आम्ही म्हणजे ऑटो करून गेलो होतो, ओला करून. तर त्यामुळे म्हटलं बघू एखाद्या दिवशी गाडी नेऊयात आणि सगळ्या प्रकारची एक एक झाडं घेऊन येऊयात. आणि मला तर सगळीच खूप आवडली, एवढी छान त्यांना फुलं आलेली होती. आणि तसंही मला गॅलरीसाठी आता काहीतरी नवीन झाडं घ्यायचीच होती. जी आधीची आहेत त्यांना थोडंसं म्हणजे भरपूरदा त्यांच्यावरनं फुलं वगैरे घेतली गेली. आणि कसं असतं की 1-1.5 वर्षात आपल्याला प्लांट चेंज करावेच लागतात. तर मला तरी ते भरपूर सगळेच आवडले, भरपूर नाही म्हणणार मी, पण मग आत्ता सोबत नाही ना पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही फक्त बघून घेतलं. आणि एखाद्या वेळेस मी आता परत नक्की जाईल तिथे. मला सगळीच झाडं तिकडची खूप आवडली. तसं तर आम्हाला नर्सरीसुद्धा खूप जवळ आहेत, भरपूर नर्सरी आहेत, पण तरीसुद्धा इथली झाडं मला खूप आवडली. तर एकदा मी नक्की जाईल आणि ही झाडं आणणार आहे. आणि स्पेशली हे झाड तर त्यांचं असं म्हणणं होतं, आता मला नाव आठवत नाही, त्यांनी मला नाव सांगितलं, पण तोडून वास घ्या असं त्यांनी सांगितलं. तर अद्रक असतं आपलं ओलं, तर तसा त्याचा वास येत होता, त्यामुळे की घरात मच्छर वगैरे होत नाही, किडे वगैरे येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. की तुम्ही घरातही ठेवू शकता किंवा बाहेर गॅलरीत वगैरे. गॅलरी तर आपली घरातच येते. तर तेही खूप आवडलं आहे मला. आणि एक ऑरेंज कलरचं हे जास्वंदीचं फूल होतं, तर तेही मला खूप आवडलं. तर बघूया आता नेक्स्ट टाईम गेली की मी प्रत्येक व्हरायटीचं एक एक झाड तिथून घेणार आहे, कारण मला सगळीच खूप आवडली झाडं आणि खूप फ्रेश अशी होती. मी 1-2दा नर्सरीमध्ये जाऊन आली, पण एवढी फारशी मला तिथे अशी झाडं अट्रॅक्टिव्ह अशी वाटली नव्हती, कारण त्यांचं म्हणणं होतं की अजून येणार आहेत म्हणून एखाधिक महिना तुम्ही थांबा. त्यानंतर मग जाणंच नाही झालं आणि डायरेक्टली आज आम्ही इथे आलो. तर हे समोर दिसलं, मला खूप आवडली इथली सगळी झाडं. आणि तसंही आता मी बऱ्याच दिवसांपासून नवीन झाडं सर्च करतच होती. तर मला नवीन व्हरायटीमध्ये झाडं हवीच होती. आणि त्यानंतर आज काही वेटिंग वगैरे नव्हतं मिसळच्या ठिकाणी, तर म्हटलं सगळ्यात आधी फोटोज वगैरे आपण काढून घेऊ, कारण आत्ता इथे रिकामं होतं, कोणी नव्हतं. नाहीतर इतर वेळेस खूप गर्दी असते, सगळेच जण एकाच ठिकाणी फोटो काढत असतात. आणि छान असे मस्त बॅनर त्यांनी तिथे लावले होते, पोस्टर, तर मला खूप आवडले. आणि हे आता नवीनच झालेलं आहे, कारण हे व्हायच्या आधी मी गेलेली होती वाटतं, मला आता आठवत पण नाही, बरेच दिवस झाले होते, पण खूप छान वाटलं आता हे असं. आणि त्यातल्या त्यात ही मूर्ती. आणि आज गर्दी कमी असल्यामुळे एवढं शूट वगैरे घेता येते, नाहीतर इथे एवढी गर्दी असते, सगळ्याच ठिकाणी असते गर्दी, तर की आपण काही करूही नाही शकत. फोटोज वगैरेसुद्धा खूप वेळ लागतो काढायला, भरपूर जणांचं तिथे नंबर वेटिंग असतं. तर आज निवांत होतं म्हणून खायच्या आधी आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि आमच्यासोबत लहान मुलंही होती, तर त्यांचा मूड व्यवस्थित होता तोपर्यंत आम्ही काय ते फोटोज वगैरे जे काढायचं होतं ते काढून घेतलं. मग एकदाची जर का लहान मुलं चिडले आणि त्यांना काही खेळायच्या वस्तू वगैरे दिसल्या तर मग काही खरं नाही. तसं तर एकाचं लक्ष गेलं होतं ट्रेन वगैरेकडे, पण त्याला आम्ही बाहेरून आणलं आणि आधी म्हटलं खाऊन घेऊयात, मग त्यांना फिरवूयात. तर फारशी काही गर्दी नव्हती आजच्या दिवशी, म्हणजे गर्दी होती पण ते रविवारपेक्षा कमीच होती. तर हा जो स्पॉट आहे मिसळचा, तर हा द्राक्षांची जी बाग असते तर त्या बागेत हे बनवले त्यांनी खाली सिटिंग अरेंजमेंट, आणि खूप छान असं इथे वाटतं. पण आत्ता मात्र द्राक्ष नव्हती आलेली, फेब्रुवारीनंतर बघायला भेटतील आपल्याला. होती पण खूप लहान लहान होती.
आणि आम्ही जेव्हा नवीन इथे नाशिकला शिफ्ट झालो तेव्हा मला इतकं कौतुक आणि इतकं भारी वाटायचं. मला खूप हौस असायची की मला द्राक्षाचं बाग बघायचं आहे म्हणून. मी आहोंच्या खूपदा मागे लागायचे की मला घेऊन चला आपण बाग बघायला जाऊयात म्हणून. आणि त्यांचं कसं ते नेहमी फिरत असायचे तर त्यांना काही एवढं फारसं कौतुक नव्हतं. पण 1-2दा नेलं होतं त्यांनी आणि एकदा आम्ही घरून जेवण बनवूनसुद्धा गेलो होतो द्राक्षाच्या बागेत जेवायला. तर खूप भारी वाटतं. आणि ते कसं असतं ना ज्यांच्याकडे जे असतं म्हणजे आता आमच्याकडे केळी आहे तर त्याचं फारसं काही एवढं विशेष वाटत नाही, कारण ते खूपदा बघितलेलं असतं आपण आणि कॉमन झालेलं असतं आपल्यासाठी. पण नवीन काही असलं की खूप भारी वाटतं. आणि साहजिकच आज गर्दी नसल्यामुळे लागलीच आमची ऑर्डरसुद्धा आली होती एक 5 ते 10 मिनटात. आणि मिसळ तर इथली छान होतीच, पण सोबतच जिलेबीसुद्धा खूप छान होती. खूप अशी कडक होती, क्रंची होती. तर तीही आम्ही मागवली होती आणि छान अशी आम्ही आमची मिसळ एन्जॉय केली. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो बाहेर. आणि आज मला फारसे स्टॉल आहे तिथे दिसले नव्हते. बऱ्यापैकी स्टॉल बंद होते, म्हणजे सुरूच नव्हते झालेले. कदाचित आम्ही लवकर गेलेलो बहुतेक म्हणूनसुद्धा. आणि त्यानंतर मग मुलांना तिथे जे काही राईड्स होत्या जसं की कार वगैरे होत्या गाडी, आणि मला वाटतं बैलगाडीसुद्धा होती. तर त्यांनी ते कारमध्ये बसून एक एक राऊंड घेतला. जे मोठे होते आणि हा एक लहान होता, तर याला तर फारसं अजून काही कळत नाही म्हणून हा माझ्याकडे फ्रीच्या झोपाड्यावर झोका घेत बसला होता. आणि त्यानंतर मग मी ते मुलांसोबत त्यांच्या मम्म्या फिरत होते त्यांचा व्हिडिओज वगैरे बनवत. तर मग मी हे कास्य थाळीचा मसाज घेतला होता. आणि आत्ता हा व्हिडिओ आहे काल परवाचा 2 दिवस आधीचा रात्री. तर आम्ही गेलो होतो मिस्टर DIYमध्ये, कारण आधीच्या फ्रेंडचा बड्डे होता तर त्याला काहीतरी गिफ्ट हवं होतं त्याच्यासाठी. तर तिकडे गेलो आम्ही, पण आधीला तिथे काहीच आवडलं नाही म्हणण्यापेक्षा त्याला बॉलच घ्यायचा होता, ते त्याने ठरवून ठेवलं होतं. आणि ते तिथे गेल्यावर म्हणाला मग आलोच आहोत म्हटलं. तर मी संपूर्ण फिरून घेतलं आणि मला हे डस्टबिन तिथे खूप आवडलं, जे की फोल्डेबल होतं. आपण किचन ट्रॉलीजमध्ये आतल्या बाजूला त्याला अडकवू शकतो, जे काही किचनमधलं आपलं वेस्टेज निघतं ते तिथे टाकण्यासाठी. तर ते खूप आवडलं. त्यानंतर हे बास्केट होते, छोटे छोटे कंटेनर होते की ज्यात आपण क्रॉकरीज ठेवू शकतो किंवा मग स्पून वगैरे छोटे चमचे असं आपण ट्रॉलीजमध्ये कटलरीचं जे सामान असतं तिथे आपण त्यांना अरेंज करू शकतो. खूप छान असतं, ज्यामुळे की ट्रॉली उघडताना वगैरे जो काही आवाज येतो तर तो येणार नाही. छान असं फिटिंगमध्ये बसतील. पण मग मी माप नव्हतं घेतलेलं आणि त्याच्यासाठी मी ते काही घेतलं नाही. आणि छोटंसं डस्टपॅड होतं जे की मला खूप आवडलं. किचनवर वगैरे काही उष्ट वगैरे पडलेलं असतं तर भरायला छान होतं. आणि हे आम्ही तिथून घेतलं किचनसाठी ट्रॉलीजमध्ये टाकायला ते पेपर. तर ते मला खूप दिवसांचे घ्यायचे होते, माझ्याकडे आहेत ऑलरेडी टाकलेले, पण ते ग्रे कलरमध्ये असल्यामुळे ना थोडंसं अंधार वाटतं खालच्या ट्रॉलीमध्ये, त्यामुळे मी ते व्हाईट कलरमध्ये आता तो पेपर मी घेतला. आता एखाद्या दिवशी किचन आवरेल मी, ट्रॉलीज वगैरे संक्रांतीनंतर आवरेल आता. तर तेव्हा मी ते त्यात घालून घेणार आहे खाली. आणि आधीने बॉलही घेतला. आणि हा एक मग आहे, तर तुम्ही दाखवायचं विसरले पॅक करायच्या आधी. तर त्यात मग आहे आणि त्यावर त्याच्या फ्रेंडचं नाव लिहिलेलं आहे. तर ह्या मी त्या दिवशी ऑर्डर करून आलो होतो. आणि नंतर माझीने बॉलसुद्धा घेतला होता. तर ते गिफ्ट मला आता पॅक करायचं होतं, कारण त्याला आज जायचं होतं बड्डेसाठी. तर घरीच मी हे पॅक केलं, कारण आधीला तो मग दाखवायचा होता म्हणून त्यांनी तसंच ते घरी आणलं होतं आणि पेपर घेऊन आले होते सोबत. आता मी ते पॅक करते आणि याच्यानंतर मग आधी तिकडे बड्डेला जाणार आहे. आणि आमची मात्र बायकांची आज विशीची जी काही मीटिंग असते तर ते आज माझ्याकडे मी बोलवलं आहे सगळ्या जणींना. तर अशा पद्धतीने मी त्याला मला जसं जमलं तसं घरच्या घरी त्याला पॅक करून दिलं होतं ते. आणि पेपर थोडा कमी पडला होता मला, कारण ह्या बॉक्सला भरपूर पेपर लागला होता आणि बॉलसाठी मग नव्हतं, थोडंसंच राहिलेलं होतं शिल्लक. तर त्यात मी त्याला बॉक्सही नव्हता बॉलला, त्यामुळे त्याला असं चॉकलेटसारखं गोल असं मी रॅप करून दिलं होतं फक्त. आणि आता 2 दिवसांवर संक्रांत आलेली आणि माझं अजून काहीच तयारी झालेली नाही आहे. तयारी म्हणजे माझं असं चाललं होतं ह्यावर्षी की संक्रांतीच्या दिवशीच आपण हळदी कुंकू करूयात म्हणून. पण बघूया आता रात्री ज्या काही बायकांना बोलवलं मीटिंगमध्ये काय ठरते काय नाही, कसं करायचं आहे ते. त्यामुळे मी थांबून घेतलं. नाहीतर माझं वाणही आणायचं राहिलेलं आहे. साडी आणली, ब्लाऊज शिवायला टाकलेले, पण ते अजूनपर्यंत शिवून नाही झालेलं. तर तीही चौकशी करायची. आणि ह्यावेळेस मात्र मी बाहेर दिलं आहे शिवायला, कारण माझं मशीन खूप प्रॉब्लेम देतं आहे, व्यवस्थित चालत नाही किंवा शिलाई घेत नाही ते एका बाजूने खालून. आणि चांगल्या साडीवरचं ब्लाऊज असल्यामुळे मग मी ते बाहेरच टाकलं. आणि रात्री इथे आता आमची जेवणं वगैरे सगळं आवरून झालं होतं, कारण मी आणि आहोच होतो. आधी तर तिकडे गेला होता बड्डेला, तर लवकर आवरून घेतलं. आणि आमचे दुपारी मिसळ उशिरा झालं होतं बाहेर खाणं, त्यामुळे शॉर्टकटच होतं. खिचडीच बनवली होती मी घरी आल्यानंतर. आणि इथे आता आमची BCची मीटिंग होती रात्री.
आणि महिन्यातून एकदाच असं सगळ्या जणी भेटतात. पण आत्तासुद्धा बऱ्याच जणी 4-5 जणी मिसिंग होत्या आमच्यामध्ये. पण भारी वाटतं असं कधीतरी महिन्यातून एखाद वेळेस सगळे भेटलो तर. कारण प्रत्येकीला वेगवेगळं रुटीन असतं, प्रत्येकीचं कामं वेगवेगळी असतात. कोणी बाहेर जाऊन जॉब वगैरे करतात, बाकीचे घरी असणारे असतात पण त्यांच्या मागे मुलं असतात आणि मी माझ्या ह्याच्यात व्यस्त असते. त्यामुळे फारसं काही भेटणं आणि बोलणं होत नाही. खाली एखाद्या वेळेस घंटागाडी येते तेव्हा बोलणं होतं, ते तेवढ्यापुरतं. पण असं बसून निवांत बोलायला वेळच नसतो. त्यामुळे महिन्यातून एखादा असं हे सगळ्याजणी जमलं की खूप मजा येते. खूप बऱ्याच वेळपर्यंत म्हणजे बीसी झाल्यानंतरसुद्धा आम्ही बऱ्याच वेळपर्यंत गप्पा मारत थांबलो होतो घरात. आणि आता खूप जास्त थंडी वाढलेली नाशिकमध्ये, म्हणून म्हटलं थोडंसं चहा करावा. तर चहा केला होता रात्री मी. आणि संक्रांतीच्या दिवशी मला श्राद्ध घालायचं असतं माझ्या सासऱ्यांचं. त्यामुळे ह्यावर्षी तर एकादशी येते, त्याच्या आदल्या दिवशी मी करून घेईल. पण संक्रांतीच्या दिवशी ठरवत होते, पण मग नंतरच झालं सगळ्यांचं की सुट्टीचा दिवस बघून करूयात म्हणून. तर तसंही काही प्रॉब्लेम नाही, वेळ भेटतो आणखीन. आणि रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तसंही. आणि आजच्या मीटिंगमध्ये जेव्हा कोणी मिसिंग होतं तर त्यांनाही विचारावं लागणार आहे. त्यानंतर त्यांच्याशी बोलून मग काय ठरते ते आता बघूया, आता पुढे काय होतं ते. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.